नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये. तर मित्रांनो, काल आपली प्रोव्हिजनल म्हणजे कॅप 1 ची अलॉटमेंट झाली आहे, बरोबर. त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉलेज मिळलंय असं मी कन्सिडर करतो. आता ज्यांना कॉलेज मिळलं नाही त्यांनी नाराज होऊ नका. त्यांच्यासाठी कॅप राऊंड 2 आहे, 3 आहे, 4 आहे, त्याचबरोबर स्पॉट राऊंड आहे, इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे, म्हणजे खूप सारे ऑप्शन्स आहेत त्यांच्यापुढे, बरोबर. कॅप 1 मध्ये जरी नसेल मिळालं तरी नाराज होऊ नका. आणि ज्यांना कॅप 1 मध्ये कॉलेज मिळलंय मित्रांनो, त्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमची 2 वर्षाची मेहनत म्हणजे तुम्हाला काल त्या 2 वर्षाच्या मेहनतीचं फळ मिळालं, बरोबर. तुम्ही ज्या पद्धतीची मेहनत केली असेल त्या पद्धतीचं फळ तुम्हाला नक्की मिळलं असेल अशी मी आशा बाळगतो. तर मित्रांनो, आता आजपासून म्हणजे 1 ऑगस्ट 2025 पासून तर 3 ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्याला काय करायचंय, सीट एक्सेप्टन्स करायचंय. आता सीट एक्सेप्ट करायचंय म्हणजे आपल्याला जे सीट ऑफर झालंय, आता ते सीट काय प्रोव्हिजनल असणार आहे, बरोबर. ते सीट आपल्याला जाऊ पण शकते कधी जर आपण ते सीट एक्सेप्ट जर नाही केलं तर, बरोबर. तर ते आपल्याला या 3 दिवसामध्ये सीट एक्सेप्ट करायचंय आणि नंतर त्याच्या पुढे आपल्याला ठरवायचंय की ऍडमिशन घ्यायचं की नेक्स्ट राऊंड मध्ये जायचं. तर ही प्रोसेस कशी असणार आहे, फ्रीज म्हणजे काय, नॉट फ्रीज म्हणजे काय, बेटरमेंट म्हणजे काय, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्यासाठी प्लीज फक्त जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा साऱ्या कंटेंटसाठी आपल्या चॅनलवर तुम्ही फॉलो करत राहा, बरोबर. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे सीट एक्सेप्टन्स म्हणजे काय, जी मिळालेली सीट आहे ती आपल्याला घ्यायची. ओके. आता काही विद्यार्थ्यांच्या मनात असं येईल की बाबा समजा ही सीट मला मिळाली समजा आणि ते कॉलेज मला घ्यायचंच नाहीये, काही जरी झालं तरी घ्यायचंच नाही, मी सीट एक्सेप्टच करत नाही, 1000 रुपये पेच करत नाही, नेक्स्ट राऊंड लागतो. तर मित्रांनो, असं बिलकुल तुम्ही करू नका. जे तुमच्या पदरात पडलंय ते तुम्ही घ्या. नंतर आपण बेटरमेंट मध्ये जाऊ, व्यवस्थित लिस्ट टाकू आणि तुम्हाला एक बेटर कॉलेज मिळवून देऊ. ओके. तर मित्रांनो, क्लिअर झालं. आता सगळ्यांना बेटरमेंट मध्ये जायचंय. आता बेटरमेंट कुणासाठी बेनिफिशियल असणार आहे, तर बेटरमेंट हे सर्व विद्यार्थ्यांसाठी बेनिफिशियल असणार आहे. म्हणजे आपण सिनेरिओचा विचार करू. समजा एखाद्या विद्यार्थ्याला लागला असेल सीओईपी सीएस लागला असेल, ओके, तरी पण आमचं सांगणं असेल की तुम्ही बेटरमेंटला जा सीओईपी टीएफडब्ल्यूएस साठी, म्हणजे सीएस टीएफडब्ल्यू साठी. याच्यामध्ये तुमचा फायदाच आहे, तोटा असा कोणत्याच गोष्टीचा तोटा नाहीये. पीआयसीटी सीएस जर लागला असेल तर पीआयसीटी सीएस च्या वर तुमचं काय येणार, पीआयसीटी सीएस टीएफडब्ल्यूएस येणार. त्याच्यानंतर समजा व्हीजीटीआय ला तुम्हाला जर मुंबईला जर चालत असेल तर व्हीजीटीआय येणार, त्याच्यानंतर सीओईपी येणार, बरोबर. तर या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा. आता ज्या मुलांना समजा वरचं कॉलेज लागलं म्हणजे व्हीआयटी असेल, पीआयसीटी असेल, सीओईपी असेल, तर यांच्यासाठी ज्यांची जी बेटरमेंटची लिस्ट आहे आपली कॅप राऊंडची ती खूप स्मॉल होणार आहे. म्हणजे याच्यात म्हणजे तुम्हाला बिलकुल मिस्टेक करायचे नाहीये, झिरो मिस्टेक याच्यामध्ये चालणार आहेत मित्रांनो. तर याच्यामध्ये तुम्हाला एकदम काळजीपूर्वक की आपल्याला जे कॉलेज अलॉट झाले त्याच्यापेक्षा बेटर किंवा त्याच्यापेक्षा आपल्याला चांगलंच कॉलेज वर टाकायचंय. असं नाही की समजा कोणतंही कॉलेज आपण वर टाकू नंतर ते पुन्हा अलॉट होऊन जाईल, तुमचं सर्व मेहनत वायाला जाईल. त्याच्यापेक्षा काय करा, व्यवस्थित असा गायडन्स घ्या, त्याच्यानुसार तुम्हाला एक व्यवस्थित कॉलेज मिळवा. ओके. आता बऱ्याचशा पालकांचा मला प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा मला प्रश्न आहे की बाबा आपल्याला जे कॉलेज लागलंय ते सीट एक्सेप्ट केल्याच्या नंतर आपलं ते कॉलेज राहील का नाही. आपण जर समजा फर्स्ट राऊंड मधून जर नेक्स्ट राऊंड मध्ये गेलो तर ते आपलं पहिलं कॉलेज होतं, पहिल्या राऊंड मध्ये लागलेलं ते राहील की जाईल. आता तुम्हाला केसेस सांगतो की समजा जर आता तुम्ही आता 1000 रुपये पे केले, ओके, या 3 दिवसामध्ये सीईटीच्या वेबसाईटवर, आणि ते कसे करायचे मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तुम्हाला. पण जर पे केले ते सीट तुम्ही एक्सेप्ट केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बेटरमेंटला गेले, आता बेटरमेंट मध्ये 2 चान्सेस आहेत. एक तर तुम्हाला दुसरं कॉलेज मिळणार, म्हणजे तुम्ही टाकलेलं ते समजा सध्या जे मिळालेलं कॉलेज आहे त्याच्यापेक्षा वर जे कॉलेज टाकलेलं असेल तर तिथं तुमचा कट ऑफ मॅच होत असेल तर तुम्हाला ते कॉलेज अलॉट होणार. आता या केसमध्ये काय होणार, जे तुम्हाला नवीन कॉलेज अलॉट होईल तर ते तुमचं फायनल कॉलेज राहील. फायनल म्हणजे थोडक्यात प्रोव्हिजन, त्याचे पण आपल्याला सीट एक्सेप्ट करावं लागेल, बरोबर. किंवा त्याच्याही नंतर तुम्ही पुढे राऊंड मध्ये जाऊ शकतात. पण ज्यावेळेस तुम्हाला बेटरमेंट होईल तुमची, तुम्हाला कॉलेज मिळेल याच्यापेक्षाही बेटर, तर तुमचं जे पहिलं कॉलेज आहे ते तुमचं कॅन्सल होणार आणि जे नवीन कॉलेज आहे ते त्याच्या जागेवर येणार. समजला हा फरक. आणि समजा विद्यार्थ्याला जर पुढचं कॉलेज मिळलं नाही, म्हणजे बेटरमेंट साठी गेला एखादा विद्यार्थी, समजा सीओईपी सीएस त्याला सध्या मिळालेलं आहे आणि तो बेटरमेंट साठी गेला, म्हणजे समजा त्याने व्हीजीटीआय ट्राय केले आणि सीओईपी ट्राय केले, ओके. समजा त्याला व्हीजीटीआय आणि सीओईपी मधलं कोणतंही कॉलेज मिळलं नाही तर त्याला पुन्हा त्या राऊंड मध्ये पुन्हा आहे तीच सीट अलॉट होणार. ओके. म्हणजे तुमची सीट कुठेही जात नाही, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तफावत नाही. तुमची सीट आहे तशी तुमच्याकडे राहणार, जर कधीपर्यंत, जोपर्यंत तुमची बेटरमेंट होत नाही तोपर्यंत. एकदा बेटरमेंट झाली मग तुम्हाला जी बेटरमेंटची सीट मिळेल ती सीट तुमची, ही सीट तुमची जाणार. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, सीट एक्सेप्टन्सच्या 4 स्टेजेस आहेत. म्हणजे आता आपल्याला या 3 दिवसामध्ये 1 तारखेपासून तर 3 तारखेपासून 3 तारखेपर्यंत काय करायचे, तर सीट एक्सेप्ट करायचे. ते सीट कशा प्रकारे एक्सेप्ट करायचे ते थोडक्यात मी सांगतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट प्रात्यक्षिक एका स्टुडंटचं मी तुम्हाला डेमो करून पण दाखवणार आहे. आता सीट एक्सेप्टन्स मध्ये सर्वात पहिली फेज आहे ती म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन. त्याच्यानंतर सेकंड फेज आहे फ्रीज किंवा बेटरमेंट. त्याच्यानंतर थर्ड फेज आहे पे ऍप्लिकेशन फी, एक्सेप्टन्स फी.
आणि त्याच्यानंतर चौथी पेज आहे कन्फर्म एक्सेप्टन्स. ओके, तर सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे काय, तर तुमचे जे डिटेल्स आहेत, ओके, तुम्ही जे कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळेस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस, म्हणजे समजा तुमची कॅटेगरी असेल, तुमचे मार्क्स असतील, तुमचं नाव असेल, ओके, तुमची बर्थ डेट असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. ओके, याला म्हणायचं सेल्फ व्हेरिफिकेशन. किंवा तुम्हाला समजा तुमचं लॉग इन प्रॉपर होतं का, या सर्व गोष्टी आता त्या ठिकाणी आहेत, आपण प्रात्यक्षिक पाहूच, या सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टेज असते ते म्हणजे फ्रीज किंवा बेटरमेंट. आता फ्रीज म्हणजे काय, तर फ्रीज म्हणजे काय, समजा मला XYZ कॉलेज लागलंय आणि मला फर्स्ट राऊंडला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, तर मी चूज करणार फ्रीज ऑप्शन. ओके, फ्रीज ऑप्शन म्हणजे मला तिथे ऍडमिशन घ्यायचंय, मला नेक्स्ट राऊंड मध्ये जायचं नाही. तुम्ही कन्फ्युज होऊ नका, फ्रीज म्हणजे मला तिथे ऍडमिशन घ्यायचंय. ओके, आता बेटरमेंट, बेटरमेंटलाच आपण नॉट फ्रीज म्हणतो. ओके, बेटरमेंटलाच आपण काय म्हणतो, नॉट फ्रीज. आता तुम्हाला कन्फ्युजिंग होईल की समजा तुम्हाला फ्रीज माहिती असेल, तुम्हाला बेटरमेंट माहिती असेल, पण हे नॉट फ्रीज काय, तर नॉट फ्रीज आणि बेटरमेंट सेम आहे. बरोबर, तुम्ही जर पाहिलं तिथं वेबसाईटवर बेटरमेंट अगोदर लिहिलंय आणि इन ब्रॅकेट नॉट फ्रीज लिहिलेलं आहे. बरोबर, म्हणजे या सेम गोष्टी आहेत. तर बेटरमेंट म्हणजे काय आहे, हे कॉलेज ऍक्सेप्ट केलंय, पण डायरेक्ट ऍडमिशन न घेता नेक्स्ट राऊंड मध्ये बेटरमेंट साठी गेलोय. जर चांगलं कॉलेज मिळलं तर दुसरं घेईल, जर नाही मिळलं तर आहे हेच मिळेल, याचा अर्थ होतो बेटरमेंट. ओके, या दोन गोष्टी आपल्याला तिथे चूज करायच्यात. आणि त्याच्यानंतर पे एक्सेप्टन्स फी. आता सीट एक्सेप्टन्स फी आहे ₹1000 आणि ही 4 राऊंड मध्ये तुम्हाला एकदाच पे करायची. म्हणजे तुम्ही या राऊंडला पे केली, ओके, तर तुम्हाला पुढच्या कोणत्याच राऊंडला पे करायची गरज नाही. समजा या राऊंडला पे नाही केली, समजा सीट एक्सेप्ट नाही केलं, तर तुम्हाला पुढच्या कोणत्या ना कोणत्या राऊंड मध्ये ज्यावेळेस तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय त्यावेळेस तुम्हाला ती एक्सेप्टन्स फी पे करावीच लागणार आहे. म्हणजे आता सध्या सीईटीच्या वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल आहे, पेमेंट मोड आहेत, त्या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता. आणि त्याच्यानंतर कन्फर्म एक्सेप्टन्स लेटर, जे एक्सेप्टन्स लेटर एक पीडीएफ तुमच्या पुढे डाउनलोड होणार, म्हणजे प्रिंट ऑप्शन असणार, तिथून पीडीएफ डाउनलोड करता येणार. तर ते असतं आपलं एक्सेप्टन्स लेटर. ओके, आणि त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली लिहून येईल की बेटरमेंट कंसात नॉट फ्रीज, म्हणजे जर तुम्ही बेटरमेंट चूज केलं असेल आणि फ्रीज जर तुम्हाला मग ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही फ्रीज चूज करू शकता. तर मित्रांनो, आता आपण पाहूया की डेमो स्टुडंटचं नक्की कसं असतंय, की कशा प्रकारे आपण सीट एक्सेप्ट करू शकतो. मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला लॉग इन करायचंय. याच्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन, ओके, देन बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, तुम्हाला ऑप्शन क्लिक करून आपल्या मेन वेबसाईटवर तुमच्या लॉग इन याच्यावर यायचंय. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमची अलॉटमेंट दिसत असेल, म्हणजे करंट अलॉटमेंट डिटेल्स. तर या स्टुडंटला समजा झील एज्युकेशन सोसायटी, झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च हे पुणे, ओके, आणि याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियर लागलाय. ओके, हा आपल्या काउन्सिलिंगचा स्टुडंट आहे. तर मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कसं आहे की सीट टाईप अलोकेटेड. ओके, तर या स्टुडंटचा तुम्ही इथं पाहू शकता की जी ओपन्स, म्हणजे जनरल ओपनचं सीट याला अलॉट झालंय, पण याची कॅटेगरी दुसरीच आहे, म्हणजे हा कॅटेगरीचा स्टुडंट आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, याच्यात मध्ये तुम्हाला फीज कोणती भरावी लागेल. आता मला 2-3 पालकांचा फोन आला की फीज कोणती भरावी लागेल, तर यामध्ये तुमची जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीची तुम्हाला फी भरावी लागेल. ओके, तर त्याच्यानंतर पाहू शकतो आपण इथं इथं 4 स्टेप आपल्या पुढे आहेत, जशा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केल्या त्याच्या अगोदर. सेल्फ व्हेरिफिकेशन स्टेटस, देन चूज एक्सेप्टन्स ऑप्शन, देन पे एक्सेप्टन्स फी, आणि त्यानंतर कन्फर्म सीट एक्सेप्टन्स लेटर. ओके, तर वन बाय वन आपण 4ही स्टेप पूर्ण करूया. फर्स्ट ऑफ ऑल, इथं इनकम्प्लीट असेल तुम्हाला कम्प्लीट करायचंय. आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला एक क्रॉस व्हेरीफाय करायचंय. ओके, या ठिकाणी तुमची अलॉटमेंट तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायची. ओके, देन प्रोसीड टू सीट एक्सेप्टन्स. देन प्रोसीड केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी हा टॅब ओपन होईल. तर या टॅब मध्ये तुम्हाला काय आहे, इथं जेंडर मेल, जर तुमचं करेक्ट असेल तर एस करा, म्हणजे करेक्ट बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुमचा कॅन्डिडेचर टाईप, ओके, महाराष्ट्र टाईप 1. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी, आता कॅटेगरी पुढे डॉलर सिम्बॉल का दाखवत आहे, तर या स्टुडंटनी त्याचं ऑप्शन फॉर्म नाही, कॅप रजिस्ट्रेशन करता वेळेस त्याची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची रिसिप्ट अपलोड केली होती, त्याच्यामुळे इथं डॉलर साइन दाखवतो, त्याच्यामुळे कन्फ्युज होऊ नका. ओके, त्याच्यानंतर काही डिटेल्स इथं बाय डिफॉल्ट येत आहेत. बरोबर, ऑर्फन आहे का, ऑर्फन आहे का, नो, म्हणजे हा डिटेल्स बाय डिफॉल्ट येते. TFWS, ओके, येस केलंय, ठीक आहे, येस. ओके, तर या पद्धतीने डिटेल्स तुम्हाला चेक करायचे. जर तुमच्यामध्ये काही इनकन्सिस्टन्सी असेल, काही चुकलं असेल, तर इथं तुम्ही इनकरेक्ट सुद्धा करू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की समजा मार्क्स असतील HSC वगैरे याचे, तर तुम्हाला इथं समजा मार्क्स तुमचे जर बरोबर असेल, तुमचा डाटा, तुम्हाला एस क्लिक करायचंय. त्याच्यानंतर बरोबर नसेल तुम्हाला नो, म्हणजे इनकरेक्ट क्लिक करायचंय. ओके, या ठिकाणी मी क्लिक करतोय. हे क्लिक झाल्याच्या नंतर मित्रांनो, इथं तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केले होते, ओके, ते डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला आलेत, म्हणजे इथं दिसले, तर तुम्ही इथून पाहू पण शकता.
की डॉक्युमेंट आपलं बरोबर जागेवर अपलोड झालंय का बरोबर डॉक्युमेंट. म्हणजे काही विद्यार्थ्यांचं कसं होतं की नॅशनॅलिटीच्या जागेवर कास्ट सर्टिफिकेट, म्हणजे अशा पद्धतीचा घोळ व्हायला नको. त्यासाठी तुम्ही चेक करा, ओके डॉक्युमेंट व्हेरीफाय आहे की नाही किंवा बरोबर जागेवर अपलोड झालेले आहे की नाही. आणि या सर्व गोष्टी चेक केल्याच्या नंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तर एक टॉप 10 मार्क्स तुम्हाला इथं मार्क्स पण फिल करायचे, त्याच्यानंतर आउट ऑफ मार्क्स काय असतील तर ते पण फिल करायचे आणि तुमचं स्टेटस इथं करेक्ट आलं पाहिजे. ओके, देन सेव्ह अँड प्रोसीड. या ठिकाणी तुम्हाला चेक बॉक्स टिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करायचं. ओके, सेव्ह आणि प्रोसीड बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढे एक एक्सेप्टन्स स्टेटस तुमच्या पुढे ओपन होईल. आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की बेटरमेंट अंडर ब्रॅकेट नॉट फ्रीज, म्हणजे हा ऑप्शन कुणासाठी आहे की ज्यांना सध्या ऍडमिशन घ्यायचं नाहीये, नेक्स्ट राऊंड साठी जायचं बेटरमेंट साठी. ओके, तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन असणार आहे, बेटरमेंट नॉट फ्रीज. आणि महत्वाचा ऑप्शन म्हणजे फ्रीज. तर या मुलाला सध्या इथं ऍडमिशन घ्यायचं, त्याला जे अलॉट झालंय तिथं, तर यासाठी तुम्हाला फ्रीज ऑप्शन चूज करायचं आहे. आणि ज्यांना ऍडमिशन घ्यायचं नाही, हे कॉलेज ठेवून नेक्स्ट राऊंड मध्ये जायचंय, जर समजा भेटलं कॉलेज तर ठीक आहे, नाही तर पुन्हा त्यांना हे मिळून जाईल, तर त्यांच्यासाठी बेटरमेंट हा ऑप्शन असणार आहे. ओके, तर या स्टुडंटला फ्रीज करायचंय कॉलेज, त्यासाठी आपण फ्रीज या बटनावर क्लिक करू. ओके, फ्रीज या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला एक एंटर वन टाइम पासवर्ड मागेल, म्हणजे ओटीपी मागणार आहे. तर तो ओटीपी तुम्हाला मिळवायचा आहे. ओके, तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल, ओके, जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवर हा ओटीपी जाणार आहे आणि तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. या पद्धतीने तुम्ही इथं ओटीपी फिल करा. ओके, आणि व्हेरीफाय ओटीपी फॉर फ्रीज या बटनावर क्लिक करा. ओके, या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर युअर सीट एक्सेप्टन्स स्टेटस इज फ्रीज, म्हणजे इथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय आणि सीट एक्सेप्टन्स स्टेटस नॉट कन्फर्म, म्हणजे सध्या पुरते दाखवत आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट पेमेंट मोड येईल. ओके, तर तुम्ही इथं ऑनलाईन सिलेक्ट करा आणि सेव्ह आणि प्रोसीड क्लिक करा. ओके, सेव्ह आणि प्रोसीड क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले होईल की सीट एक्सेप्टन्स फी ₹1000 अमाऊंट आहे. बरोबर, त्याच्यावर आपण क्लिक करूया आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करू, म्हणजे टोटल तुम्हाला फीज किती पेड करायची की ₹1000. ओके, इथं तुम्हाला राजर पे क्लिक करायचंय. इथं तुम्हाला इन्स्ट्रक्शन असतील, हे इन्स्ट्रक्शन तुम्ही रीड करा. ओके, देन प्रोसीड या बटनावर क्लिक करायचंय. ओके, ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण डिटेल्स तुमचे ओपन होतील, म्हणजे कोणकोणत्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता. तर या पद्धतीने आता मी क्यूआर कोड थ्रू पेमेंट करतोय. या ठिकाणी क्यूआर कोड ओपन झालाय, त्याच्यानंतर एक पेमेंट डिटेल्स पण येतील, म्हणजे ओके, या ठिकाणी आपलं पेमेंट डन झालंय. ओके, कन्फर्मिंग पेमेंट. ओके, आणि हे पेमेंट कन्फर्म झाल्याच्या नंतर तुम्हाला एक सीट एक्सेप्टन्स लेटर येऊन जाईल. ओके, सीईटी सेल मुंबई आणि काय असेल ते पेमेंट अमाऊंट. ओके, ओके, तर महत्वाची स्टेज म्हणजे लास्ट स्टेज आपली ते म्हणजे सीट एक्सेप्टन्स लेटर. या ठिकाणी तुमचे आता पूर्ण डिटेल्स बरोबर असणार आहेत, कारण तुम्ही चेक केलेत. ओके, आणि या ठिकाणी दिसतंय की समजा प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल्स तुमचं काय असेल ते, समजा इथं तुमचं कॉलेज दिसतंय आणि इन्स्टिट्यूट कोऑर्डिनेटर नेम, म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन हा तुमचा कोऑर्डिनेटर असणार आहे, म्हणजे सचिन गोडसे फॉर झील कॉलेज, त्याच्यानंतर त्या कोऑर्डिनेटरचा मोबाईल नंबर. आता इथं तुम्ही स्टेटस पाहू शकता, स्टेटस आहे फ्रीज आणि त्याच्यानंतर सीट एक्सेप्टन्स कन्फर्मेशन ते आहे कन्फर्म, म्हणजे तुम्ही सीट एक्सेप्ट केलंय. ओके, आय होप तुम्हाला समजलंच असेल की बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज म्हणजे काय, त्याच्यानंतर फ्रीज म्हणजे काय आणि तुम्हाला काय करायचंय. ओके, तर तुम्हाला जे काही करायचं असेल ते या 3 दिवसामध्ये करावं लागेल. म्हणजे ज्या स्टुडंटनी फ्रीज केलं, म्हणजे या स्टुडंटचं सध्या तुम्हाला मी डेमो दाखवला त्या स्टुडंटचं, तर त्या स्टुडंटला त्या कॉलेजमध्ये जाऊन, रिस्पेक्टिव्ह कॉलेजमध्ये जाऊन रिस्पेक्टिव्ह कोऑर्डिनेटरला भेटून तिथं ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल. म्हणजे या 3 दिवसामध्ये, म्हणजे 1 तारीख ते 3 तारीख याच्या दरम्यान त्याला जावं लागेल, तिथे ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल. आणि त्याच्यानंतर ज्या स्टुडंटनी समजा बेटरमेंट चूज केलंय, तर त्या स्टुडंटसाठी काय असणार आहे की समजा या 3 दिवसामध्ये तुम्ही बेटरमेंट चूज करा. ओके, अप्रोप्रिएट पेमेंट करा आणि नेक्स्ट कॅपसाठी अपेअर करा. म्हणजे नेक्स्ट कॅप साठी तुम्हाला लिस्ट फिल करायला लागणार आहे, म्हणजे लिस्ट ऑलरेडी तुमची फिल असणार आहे, फक्त तिथं क्लिक करून लिस्ट सबमिट करायला लागेल किंवा ती लिस्ट तुम्ही एडिट करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा
बरोबर. ज्यांना आपल्या पर्सनल काउन्सिलिंगसाठी एनरोल करायचंय, आपल्या काउन्सिलिंग एनरोलमेंट फॉर्मची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करतोय, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एनरोल करू शकता. त्याचबरोबर आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.